मी काय ते ऐकलेलं नाही आहे, पण असं असेल तर आम्ही बसून आमचा वाद मिटवू. आणि मला तरी असं वाटतं की महायुतीमध्ये असं वाद होणं हे चुकीचं आहे, आणि तसं जर असेल तर आपण त्यांना बोलूया. सर, काल छावा चित्रपटाला शिंदे शिवसेनेकडून कोणी उपस्थित होतं, काय नेमकं नाराजी आहे म्हणून गेलं की काय? दोन्ही पक्षाचे नेते आणि मंत्री सगळे होते. मला त्याच्यातलं काही माहीत नाही, कारण की मी दिवसभर सभागृहामध्ये होतो, त्याच्यामुळे मला काही माहीत नाही. काल भैयाच्या जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की मुंबईमध्ये आलं म्हणजे मराठी असणं गरजेचं नाहीये, घाटकोपरची भाषा ही गुजराती भाषा आहे, अशा प्रकारचं वक्तव्य. काही भागाची भाषा ही कुठली आहे याच्यापेक्षा हे महाराष्ट्र मराठी लोकांचं राज्य आहे. इथे मराठी भाषेला पहिलं प्राधान्य असणार आहे. त्यामुळे तर मोदी साहेबांनी अभिजात दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे. मला तरी असं वाटतं की त्याची सगळी अंमल सगळ्या नेत्यांनी केली पाहिजे. वक्तव्य मला वाटतं त्यांनी एका स्पेसिफिक भागाकरता केलेला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे त्या भागापुरतं ते त्यांची भाषा त्यांनी बोलावी, पण बाहेर राज्यामध्ये मराठी भाषा ही एक नंबर पहिली भाषा आहे, हे सगळ्यांनी मान्य करावं. अरे कोणी काय बोलेल, कोणी काय बोलतं, काय करणार. नाही, घाटकोपर हा भाग मुंबईतला आहे आणि ते म्हणतायत की इथं मराठी येणं गरजेचं नाहीये, गुजराती आले तर. हे बघा, मराठीला अभिजात दर्जा हा आदरणीय मोदी साहेबांनी दिला आणि मराठी भाषा ही आपल्या राज्यामध्ये बोलली पाहिजे, हे काही सांगण्याची गरज नाही. गुजरातमध्ये गुजराती, बंगालमध्ये बंगाली, महाराष्ट्रामध्ये मराठी, हे काही मला सांगण्याची गरज नाही आहे. मराठीला ही अपमानास्पद वागणूक का मिळते? कारण की हे भाजपशी जोडलेले ही लोक आहेत, त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातं सातत्याने. हे बघा, कोणी कोणाशी जोडलं याच्यापेक्षा राज्याची अस्मिता प्रत्येकानं पाळली पाहिजे. मराठवाड्यातील दुष्काळ मिटावा यासाठी जलजीवन योजना आणली होती, मात्र त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. याबाबत चौकशी वगैरे करणार का? सामने जिथले जिथले तक्रारी आलेल्या आहेत तिथल्या आपण चौकशा केलेल्या आहेत आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आगाऊपणा केला असेल त्यांना काहींवर आम्ही कारवाई सुद्धा केलेल्या आहेत. लाडक्या बहिणींच्या बाबतीत काल आधी तटकरने केलेल्या वक्तव्यानंतर आता लाडक्या बहिणी विचारतात की पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट बघावी लागेल. हे बघा, ती घोषणा केली होती. हे सरकार आहे, सरकारने दिलेली आश्वासनं ही पूर्ण करायची असतात, पण अजून सरकार येऊन 2-3 महिने झालेले आहेत. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ती आम्ही पूर्ण करू. परंतु रायगडच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेचा दावा असणार का? काल आदिती तटकरे यांनी छावा चित्रपटाचं एक स्पेशल शो ठेवलेला आमदारांसाठी, परंतु शिवसेना कुठं दिसली नाही त्या ठिकाणी. हे बघा, ऑलरेडी कामकाज सत्राचं सुरू आहे, प्रत्येकजण इथे कोणी बसलेला असेल, त्यांनी निमंत्रण जरी दिलं तर आता मी तर पहिलेच पाहून घेतला छावा, त्यामुळे मला डबल पाहण्याची काही गरज नव्हती. आलं का लक्षामध्ये? छावा हा पिक्चर आम्ही गाव पातळीवर दाखवतोय, मतदारसंघामध्ये तालुका पातळीवर दाखवतोय, त्यामुळे छावा इथं पाहायलाच पाहिजे असं काही नियम नाही आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेचा दावा हा कायम असेल का? कारण की सातत्यानं बघा, 3 नेत्यांनी बसून ठरवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे तर हे पदं थांबलेली आहेत. तो निर्णय घेण्याचा अधिकार 3 नेत्यांना आहे, त्यामुळे मी त्याच्यात बोलणं उचित होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.